नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 सप्टेंबर 2024 ते 22 सप्टेंबर 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी. यावेळी आपल्याला असे वाटेल की आपण आपल्या विवाहित जीवनातील वास्तविक आनंद घेत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीबद्दल जोडीदाराचा रागही येईल. परंतु आपल्या जोडीदाराच्या व्यस्ततेचे वास्तविक कारण आपल्याला समजताच आपला स्वभाव मऊ होईल आणि आपण आपल्या जोडीदारासह कुठल्या प्रवासाला जाण्याची योजना आखाल. आपण अद्याप अविवाहित असल्यास आणि एखाद्या विशेष गोष्टीची वाट पाहत असल्यास कदाचित या आठवड्यात आपल्याला काही चांगले अनुभव मिळतील, कारण एखाद्या अज्ञात व्यक्तीने आपल्या जीवनात प्रवेश करणे आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमभावना जागृत करणे शक्य आहे. वृषभ राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमाची ऊब अनुभवाल. तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात जीवनात उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या प्रेमजीवनाला उत्तम बनवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. सोबतच तुम्हाला आपल्या प्रेमीसोबत गरजेपेक्षा अधिक अपेक्षा ठेवण्यापासून बचाव केला पाहिजे. मिथुन राशी. विवाहित जीवनाचा दृष्टिकोनातून हा काळ आपल्यासाठी थोडा कठीण असल्याचे सिद्ध होऊ शकते, कारण यावेळी आपला जोडीदार आपल्याकडून अधिक अपेक्षा करेल जे आपण पूर्ण करण्यास अक्षम असाल. आपण आणि आपल्या प्रेमीमधील कोणत्याही विभागाचे निराकरण करण्यासाठी आपण अनेकदा तृतीय व्यक्ती आणता. तो आपल्या प्रेमीबरोबरच्या प्रत्येक विवादाचे निराकरण करण्यात देखील आपल्याला मदत करते, परंतु या आठवड्यात असे काही करणे टाळा, कारण या दरम्यान इतरांच्या हस्तक्षेपामुळे आपल्या सुंदर नात्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून आपल्या स्वतःच्या जोडीदाराशी संवाद करून प्रत्येक विवाद सोडवण्याचा प्रयत्न करा. कर्क राशी. या सप्ताहात वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक होण्याने तुमचा स्वभाव हसतमुख प्रतीत होईल. आपण आपल्या भावनांना जर तुम्ही फक्त स्वतःपर्यंतच सीमित ठेवले तर यामुळे प्रेमाच्या नात्यामध्ये समस्या येऊ शकतात. तथापि तुम्ही आपल्या भावनांना व्यक्त करून संगीला आनंदी करू शकता. जर पार्टनर नाराज आहे तर कुठल्या कॉमन मित्राच्या मदतीने तुम्ही त्यांना मनवू शकता आणि प्रेम जीवनात सकारात्मकता आणू शकता. सिंह राशी. सप्ताहाची सुरुवात जीवनसाथीसोबत वाद होतील, परंतु सप्ताहाच्या शेवटी हा वाद संपेल. सोबतच तुमचे विवाहित जीवन अधिक उत्तम होईल. म्हणून सुरुवातीमध्येच आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि सोबतच राग शांत झाल्यावर त्यांच्यासोबत बोलून वाद सोडवा. या आठवड्यात असेच काही करत असताना आपणास आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल अधिक बोलताना दिसून येईल, परंतु आपल्याला असे करण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. अन्यथा चुकीचे मार्गदर्शन करून इतर कदाचित आपल्याला गोंधळात टाकतील. हे एखाद्या प्रेमीशी आपले संबंध अधिक चांगले करण्याऐवजी अधिक तणावपूर्ण बनवू शकते. कन्या राशी. जर नुकताच तुमचा विवाह झाला आहे आणि तुम्ही नवीन नात्यामध्ये योग्य ताळमेळ बसवण्यात असमर्थ होता तर हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्यपेक्षा उत्तम राहणार आहे, कारण या काळात न फक्त तुम्ही आपल्या जीवनसाथीला समजण्यात यशस्वी असाल तर तेही आपल्याकडून तुम्हाला समजण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. यामुळे तुमच्या दोघांना परस्पर एकमेकांच्या अपेक्षेला जाणून घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे नात्यामध्ये उत्तम परिवर्तन दिसेल. तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात जीवनात उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे. तूळ राशी. या सप्ताहात शक्यता आहे की जीवनसाथीच्या व्यर्थ मागण्या तुम्हाला राग देतील. या कारणाने तुम्ही त्यांना बरे वाईट बोलू शकता, तथापि हा राग अधिक काळासाठी राहणार नाही. जसेही तुम्ही शांत व्हाल, स्वतः जीवनसाथीला काही भेट करून त्यांची माफी मागाल, सुरुवातीपासूनच आपल्या रागावर नियंत्रण ठेवाल, तर शक्यता आहे की तुम्ही आपले 1-2 दिवस वाया घालवणार नाही. या आठवड्यात काही कौटुंबिक कारणासाठी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहावे लागेल.
या काळात आपण त्याला भेटायला अपयशी ठराल, परंतु प्रेमीविना वेळ घालवण्यात तुम्हाला थोडी अडचण येईल, ज्यामुळे तुम्हाला आपल्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा दिसेल. वृश्चिक राशी, या सप्ताहात शक्यता आहे की जीवनसाथीच्या काही अचानक आलेल्या कामाच्या कारणाने तुमच्याद्वारे बनवलेल्या योजना बिघडतील. या कारणाने तुमचे मन काही उदास होईल. तथापि सप्ताहाच्या मध्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल, जे होते ते चांगल्यासाठीच होते. आपल्या प्रेमीबद्दलच्या आपल्या सुंदर भावनांमध्ये वाट दिसून येईल, परंतु या आठवड्यात आपल्याला हे समजेल की आपल्या प्रेमीला आपल्या व्यर्थ भावना सांगणे कधी कधी हानिकारक ठरू शकते. धनु राशी, या राशीच्या जातकांना या आठवड्यात वैवाहिक जीवनात थोडासा त्रास जाणवू शकतो. जोडीदारापासून काही क्षण स्वातंत्र्य मागू शकता. यासाठी तो त्याच्या काही मित्रांसह जाण्याचा विचारही करेल. तथापि असे केल्याने आपल्या जोडीदारास उदास वाटेल, म्हणून आपले शब्द त्यांच्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचवा की त्यांना दुखापत होणार नाही आणि आपले कामही होईल. या सप्ताहात शक्यता आहे की प्रेमसंबंधामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात जाण्याचा आपला प्लॅन टाळू शकता. तथापि तुम्हाला असे काही करण्यापासून सावध राहिले पाहिजे, कारण असे करणे तुमच्या समाजातील बऱ्याच सन्मानित लोकांच्या मुलाखतीच्या संधीही हरवू शकता. मकर राशी, काही जुन्या गोष्टींना घेऊन जर तुम्ही आणि जीवनसाथीमध्ये काही वाद असेल तर यावेळी आपोआप संपेल, कारण शक्यता आहे की तुम्हाला आपल्या दाम्पत्य जीवनाच्या विस्ताराला घेऊन काही शुभ वार्ता मिळेल. घरात आनंद मिळेल. या आठवड्यात हे शक्य आहे की तुमच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे तुम्हाला प्रवासाला जावे लागेल. अशा परिस्थितीत आपण प्रेमीशी अधिक वेळ फोनवर किंवा मेसेजवर बोलण्यास अपयशी ठरल्यामुळे आपणास दोघांनाही समजेल की एकमेकापासून दूर राहणे आपल्यासाठी खूप अवघड आहे. कुंभ राशी, या सप्ताहात दाम्पत्य जातक आपल्या संगीसोबत उत्तम व्यवहार करतील. यामुळे तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये संबंधात निखार येईल. सोबतच तुमच्या या सुंदर नात्याला पाहून लोक तुमचा सन्मान करताना दिसतील. या सप्ताहात तुम्हाला आपल्या जोडीदारावर शक न करता त्यांच्यावर आपला विश्वास दाखवण्याची आवश्यकता असेल, कारण ही गोष्ट तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल की एकमेकांच्या प्रती विश्वासासोबत हे नाते पुढे वाढू शकते. म्हणून कुठल्याही गोष्टीला सोडून देण्याऐवजी परस्पर समजदारीने तुम्ही दोघे आपल्या नात्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. मीन राशी, या सप्ताहात तुम्हाला वाटेल की तुमचे वैवाहिक जीवन खूप सुंदर आहे. या कारणाने तुम्ही आणि तुमचा जीवनसाथी मिळून आपल्या वैवाहिक जीवनाला उत्तम आठवणीत ठेवाल आणि त्याला अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्नही कराल. या राशीतील लोकांना या सप्ताहात आपल्या प्रियसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि सोबतच तुम्ही आपल्या मनातील गोष्टीही शेअर करू शकाल. प्रेमजीवनात स्थिरता राहील. या कारणाने तुम्ही अन्य क्षेत्रातही यावेळी उत्तम प्रदर्शन करू शकाल. धन्यवाद.